शिवाजी राजे दक्षिणेहून येत असताना या धारवाडच्या जवळ त्यांच्या सैन्यातले घोडे पळव कुठं काय पळव असं त्या सावित्रीबाईचे लोक करत होते. बेलवडी नावाचं गाव आहे, त्या बाईचं नाव आहे सावित्रीबाई किंवा मल्लम्मा. शिवाजी महाराजांनी आपला एक माणूस त्या बाईच्या बंदोबस्ताला पाठवला. त्यानं त्या बाईचा बंदोबस्त केला, पण त्यानं त्या बाईशी गैरवर्तन केलं आणि तो गुन्हा साबित झाल्यावर शिवाजी राजांनी त्याचे डोळे काढले आपल्याच माणसाचे. पण त्यांनी त्या बाईला बोलवलं, तिला साडी चोळी दिली, तिच्या मुलाला तू मांडीवर महाराजांच्या बसवलाय अशी शिल्प तिनं खोदून घेतली त्या बाईने. कानडीतनं काव्य रचून घेतलं शिवाजी मल्लम्मा समरोत्सवा म्हणून. या दोन गोष्टीत साम्य दिसतंय की नाही श्रीकृष्णाच्या आणि शिवाजी महाराजांच्या? किती साम्य आहे, किती गोष्टीत साम्य आहे. ते सावधान आहे, विलक्षण कांती आहे, स्त्री दाक्षिण्य तर आहे, भावावरचं विलक्षण प्रेम आहे, आसुरी वृत्तीचा नाश करायचा, पूर्ण नाश करून टाकायचा. एकासाठी माझं आयुष्य आहे, एकासाठी स्वराज्य आहे, प्रजेच्या कल्याणार्थ ते आहे.